नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना यांच्यामध्ये चांगलीच रंगली, परंतु निवडणुकीच्या निकालानंतर मात्र एमआयएमची चांगलीच हवा झाली आणि याच हवेमध्ये निवडून आलेली सहर शेख नावाची एक तरुणी काय म्हणते तर मला मुंब्र्याला आता हिरवं करून टाकायचंय आणि अर्थात हिरवं म्हटलं की काय असतं हे आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे। या वाक्यानंतर तिच्यावरती बरेच आरोप झाले, बऱ्याच गोष्टी घडल्या। त्यानंतर इम्तियाज जलील यांनी आता सांगितलं की मुंब्राच नव्हे, आम्हाला अख्खा महाराष्ट्र हिरवा करायचा आहे। आता हे सगळं झाल्यानंतर हे लोक काही एक्सप्लेनेशन देत आहेत की आम्ही काय बोललो होतो, आम्ही काय विचार केला होता आणि हा किती खोटारडेपणा आहे। राजकीय लोक आपल्या मतदारांना किती मूर्ख समजतात आणि किती मूर्खात काढतात याचं जिवंत उदाहरण आता मी तुम्हाला सांगणार आहे। आणि अर्थात सहर शेख मला तरी वाटतं आता खूप मोठी राजकारणी बनणार आहे, कारण इतकं खोटारडेपणा अंगामध्ये येतोच कुठून हाच आम्हाला प्रश्न पडतोय। आता तुम्ही नीट व्हिडिओ बघा, या व्हिडिओत ती काय म्हणते। आता या व्हिडिओमध्ये ती काय करते तर आपल्या हातामध्ये कसा भगवा दोरा आहे वगैरे वगैरे हे दाखवण्याचा प्रयत्न सहर शेख करते, बरोबर। आणि आता याच सहर शेखचे हे व्हिडिओ बघा। अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। देखो, मैं आपको एक चीज बताती हूँ। मेरे हाथ में फिलहाल आपको 2 धागे दिखेंगे, एक भगवा एक हिरवा। अब मेरी पार्टी का झंडा हिरवा है, भगवा होता तो मैं बोलती कि मुंब्रा को भगवा कलर से रंगना है, बट वो नहीं है। अगर वो होता, रेड होता, ऑरेंज होता, येलो होता तो उस पर बात की जाती। ग्रीन कलर का झंडा है तो ग्रीन कलर से रंगना है। कलर थोड़ी ना कोई कम्युनिटी से जोड़ा जाता है। संविधान ही नहीं बोलता हमको ये चीजें कि हरा मुसलमानों का है या भगवा हिंदुओं का है, नॉन मुस्लिम्स का है। तो लोग इसको कम्युनल पॉलिटिक्स के तरीके से देख रहे हैं और उसको उस तरीके से आग लगाने की कोशिश कर रहे हैं। बट मैं आप लोगों को समझाना चाहती हूँ कि ये कम्युनल स्टेटमेंट नहीं था, क्योंकि मेरी सोच सेक्युलर है तो मेरे मुंह से कभी कम्युनल स्टेटमेंट्स नहीं निकल सकते। ये प्योरली पार्टी लेवल स्टेटमेंट था जो मुंब्रा के लेवल पे दिया गया था, क्योंकि यहाँ पर कई सारी पार्टी है जो हमारे खिलाफ में थी, एनसीपी, एसपी, एनसीपीए की, जिनके झंडे अलग कलर के हैं। तो मेरा जो कलर का झंडा है मैं उसी का कलर लहराना चाहूंगी मुंब्रा में, तो इसीलिए वो स्टेटमेंट दिया गया था। आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्यानंतर एका ठिकाणी तरी तुम्हाला कुठेतरी तिच्या हातात भगवा दिसला का? म्हणजे मीडियाकडे जाताना जाणीवपूर्वक खोटारडेपणा ही पोरगी घेऊन गेलेली होती। आणि इम्तियाज जलील म्हणाले की आम्हाला पुढच्या राजकारणामध्ये किती चांगले तरुण भेटले वगैरे वगैरे। अरे असले भंगार तरुण जर तुम्हाला भेटत असतील, ज्यांची भाषा धार्मिक आहे, ज्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाहीये, ज्या पोरीच्या तोंडातून जिंकल्यानंतर संविधानाचा स पण बाहेर पडला नाही, परंतु धर्माचे 1000 शब्द बाहेर पडले असतील, जी पोरगी धादांत खोटं बोलते मीडियाला, माझ्या हातात भगवा आहे, तिच्या हातात कधीही भगवा नव्हता, फक्त मीडिया समोर जाताना तर केलेलं नाटक होतं। हे असले फालतू नौटंकीबाज राजकारणी तोंडावर आपटवल्याशिवाय या देशात कधीही रामराज्य येऊ शकत नाही। आता रामराज्याचा अर्थ असा असतो की सगळं व्यवस्थित असणे, धर्मनिरपेक्ष असणे। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।